सन्माननीय आदरणीय निलेश दादा म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते हा विशेष सन्मान होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि संजय दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय। जगदीदादा मात्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये। निलेशदादा मात्रे यांच्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करू। अभिनंदन टीम हेडुटने संघ खूप चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये आणि अखेरकार सामना जिंकला। त्याच्यानंतर आपण एक शुभ सन्मान करणार आहोत। सन्माननीय आदरणीय नारायणजी ढोणे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। लगेच आपण या आणि आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। दीपेशजी गायकर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये। सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी चिंचवली संघ आणि नेवाळी संघ 3 षटकांचा असेल। मॅच आपण सुरू करायची कारण की वेळ आपल्याकडे फार कमी असेल। त्याच्यानंतर आपण अजून एक सन्मान करूया मुख्य अतिथी कक्षामध्ये। हॅलो आणि नक्कीच हेडुटने संघाला नक्कीच एक सुवर्ण संधी असेल कारण की खऱ्या अर्थाने आपण पाहिले की तर भीमचंद्र कालन यांच्याकडे नक्कीच मेजबानी असेल टीम हेडुटने संघाला, मात्र ती सांगण्यात येईल कधी असेल ती। आणि एक विशेष सन्मान आपण करतोय स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली हेडुटने गावचा गोड आवाज आमचे मित्र या ठिकाणी करण कालन ज्यांनी आज खूप चांगलं समालोचन केलं। त्यांच्या समालोचना मंत्रमुग्ध केलं सर्व प्रेक्षक वर्गांना आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये असताना अनेक साऱ्या स्पर्धा ते सध्या तरी कव्हर करत असतात। आपण पाहतो स्वर्गीय रतन बुवा चषकामध्ये देखील त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि आमचे केके यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। सन्मान या ठिकाणी झाले गेलेत आणि वळूया आपण विद्यमान सामन्याकडे, जिथे सलामीची जोडी चिंचवली संघाकडे मैदानावरती पोहोचली आहे। योगेश कुंभारकर उमेश कुंभारकर ही सलामीची जोडी गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक नयनचा आपल्याला पाहायला मिळतं। चला पुढचा बॉल या षटकातील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात। पुन्हा एकदा नयन स्ट्रायकला फलंदाज उमेश कुंभारकर ओव्हर द विकेट लॉफ्टेड हिट फटका चांगलाय, उंच गेलाय, लांबी पाहावी लागेल। खेळाडू उपस्थित वाणीश लॉंगनला टिपली झेल हरेशनं आणि लागलाय हा धक्का क्रमांक पहिला टीम गावदेवी चिंचवली संघाला। हनुमान चिंचवली संघ आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांना फाईट करतोय टीम जय बोले नेवाळी संघ। चला 19वी धाबीची विस्फोटक खेळी गेली तो धीरज सरला मॅन ऑफ द मॅच। हेडुटे संघाचा धीरज आपण लगेच मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत धीरजला आणि धीरज आपण लगेच द्यायचं आहे। थँक्यू सो मच केके। डे नाईट फॉर्मॅट मध्ये सध्या तरी ते स्पर्धा कव्हर करतात आमचे करण काळन, त्यांचा देखील या ठिकाणी विशेष आभार आपण व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल आलाय। धाबा संख्या आपण पाहिली तर 3 धाबा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक पॉवर पेच सुरू आहे। एकूण बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील 4 बॉल आणि 3 धाबा खर्च केल्यात। व्हेरी गुड बॉलिंग, चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजी मार्कवरती नयन। पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं परंतु पंच सहमत नाहीयेत। योगराज बुटरे सांगतायत लेग बाईटचा इशारा आणि लेग बाईटच्या स्वरूपानं ही सिंगल मिळाली। धावसंख्या 4 वरती पोहोचेल। सेमीफायनलचा मॅच सुरू आहे। जिंकणारा संघ थेट या ठिकाणी मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल, परंतु या ठिकाणी थोडीशी कमकुवत सुरुवात पाहायला मिळाली आहे ती जय हनुमान चिंचवली संघाच्या माध्यमातून। देवेन 11 जय हनुमान चिंचवली संघ आपण पाहता प्रथम बॅटिंग करतोय।
हो क्लीन बोल्ड यशा उद्ध्वस्त केल्या जातील. बिग विकेट डाऊन. या मॅचची गोल्डन विकेट योगेश कुंभारकर. बॅक टू द डगआउट. हुशार येत आहेत. चला बघा आमचे प्रेक्षक वर्ग त्या पडद्याला हात लावू नका. आपण लहान मुलाला विनंती असेल खेळाडू कक्षाच्या बाजूला आपण पडद्याला हात लावू नका. राजेश दादा मात्रे यांचा सुपुत्राच्या नावाने संघ खेळतोय. देवेन 11 जानमान चिंचवली टीम. देवीदास ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्क मध्ये तुषार जाधव येत आहेत. जलदगती गोलंदाज. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. उलटा चेंडू. यावेळेस मात्र पॉइंट रिजनला खेळाडू उपस्थित असतील. एकदा तर कंप्लीट होते आणि फेकी त्वरित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. अस्तित्वाची लढाई आपण बांधतायत. कोणत्या संघ या स्पर्धेमध्ये पुढे सरकेल. बक्षीस पात्र जरूर लढते. बक्षीस आपल्याला पाहायला गेलं तर दोन्ही संघाला मिळेल. परंतु या ठिकाणी द्वितीय आणि चॅम्पियन बनण्याचं या ठिकाणी धाडस दाखवत होईल. जो जिंकणारा संघ असेल त्याला एक संधी अजून एक मिळेल. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण एन्जॉय करतात. सेमी फायनलचा मॅच ऑन साइड ला खेळले. फटका चांगला. खेळाडू उपस्थित महेश त्या ठिकाणी असतील. एकाच ऍक्शन बॉलला फेकलाय आणि पुन्हा एकदा फक्त मिळेल सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकली 6 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये देखील सुरुवात चांगली झाली आहे. तुषार जाधवच्या माध्यमातून 2 चेंडू 2 धावा खर्च केल्या. धावांचा वेग वाढवावा लागेल टीम देवेन 11 जनमन चिंचवली संघाला. पुन्हा एकदा तयार तुषार. स्ट्रायकिंगला फलंदाज देवीदास. ओ पुन्हा एकदा गती भरपूर होती आणि यावेळेस देखील फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि अजून एक धक्का लागलाय टीम चिंचवली संघाला. आणि हा धक्का क्रमांक 3 लागलाय टीम चिंचवली संघाला. देवीदास देखील या ठिकाणी स्वस्तामध्ये बाद झालेत. नवीन खेळाडू संदेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या थांबली फक्त 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 सध्या तरी सुरू आहे. 3च षटकांचा सामना आहे आणि अद्याप बॅकफूट वरती पाहायला मिळालाय तो देवेन 11 जनमान चिंचवली संघ. मोठे फटके मारावे लागतील. अजूनही वेळ गेली नाहीये. अजूनही चेंडूंची संख्या शिल्लक आहे. टोटल 9 आणि 9 चेंडू मध्ये जर मोठे फटकेबाजी आली तर कदाचित त्या ठिकाणी एक चांगल्या सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचेल टीम चिंचवली संघ. संदेश ऑन स्ट्राइक. न्यू बॅट्समॅन तुषार तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार येतोय संदेशच्या माठमधनं. एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर देवेन 11 जनमान चिंचवली संघाला टीमची टोटल पोहोचली आहे 12 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दर्शन मात्र देखील या ठिकाणी जवळून मॅचला एन्जॉय करतायत आणि सध्या तरी ते थोडेसे नाराज आहेत कारण की मोठी फटकेबाजी जास्त झाली नाहीये. राजेश दादा मात्र देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे प्रमुख आयोजक या स्पर्धेचे. ओव्हर द विकेट. हो चांगला बॉल होता. यावेळेस मध्ये लाऊड अपील करण्यात येईल परंतु एक धावे ते मिळेल. लेग बायचा इशारा आलाय. पुन्हा एकदा धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. षटकामध्ये या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम मुवमेंटला गोलंदाज तुषार जाधव. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. तुषार ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित महेश असतील. थोडेसे फंबल झालेत. मिसफील झाली आहे. कव्हर करते स्वतःला तोपर्यंत
2 धावा सहजरित्या पूर्ण आणि विकेट किपर भावेश चुकी केली आहे. डायरेक्टचा देखील प्रयत्न करतात. पायाच्या साहाय्याने बॉलला अडवण्याचा प्रयत्न, थ्रो देखील थोडासा लेझी आला हे सांगत असताना 3 धावा मिळतील अंतिम बॉल वरती. षटक क्रमांक दुसरा समाप्त. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर बळवती. देवेन 11 जनमान चिंचवली. अंतिम षटक आता शिल्लक असेल डिझाईन. खऱ्या अर्थानं अजूनही त्याची चर्चा सुरू आहे. जिवारी लागणारा सामना होता. शेवटच्या बॉलवरती एका धावेची गरज असताना या ठिकाणी ती धाव निघाली नाहीये. नितेश पाटील ज्यांना आज खूप चांगला खेळ केला होता. प्रत्येक मॅच मध्ये रोशन आपण पाहिलं होतं धुमाधार फलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या मॅच मध्ये देखील फार चांगली इनिंग खेळली आणि एक चेंडू एका धावेची गरज असताना सामना निसटला. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी देत आहेत हेमंत. गोलंदाजी मार्क मध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज तुषार. शेवटचं षटक स्लो ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित तुषार असतील, थ्रो करतायत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संदेश स्ट्राईक देणं गरजेचं आहे. त्याच्या बॅट मध्ये एक षटकार देखील आलाय. धावसंख्या सिंगलला पुढे सरकली आहे. 17 धावा स्कोर बडबती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संपूर्ण या ठिकाणी आपण पाहिले तर ग्रामस्थ वर्ग उपस्थित आहे.
हॅलो सेक हॅलो चला या ठिकाणी नक्कीच तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता या ठिकाणी थोडस लाईट बंद असल्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट देखील बंद होता आणि वळूया आता सामन्याकडे प्रेक्षक वर्गांचे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि विद्यमान सामना सुरू आहे सेमीफायनलचा मॅच आपण एन्जॉय करतायत आणि 27 चा टार्गेट गेम ऑन पहिला चेंडू लॉफ केलाय लॉंग ऑफ सीमारेषेवरती खेळाडू उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षण व्हेरी गुड फिल्डिंग धावाची संधी होती आणि ती गमावली आहे चेंडूची कलेक्टिंग व्यवस्थित केली असती तर कदाचित रनआउटची विकेट या ठिकाणी मिळू शकली असती आता धाव कंप्लीट झाली एक पहिल्या चेंडूवरती सिंगल अविनाश जाधव आणि राहुल जाधव ही जोडी पाहायला मिळते चला वेळ आमच्याकडे फार कमी लगेच फर्स्ट बॉक्स आपण घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे डॉक्टर राकेश लगेच पोहोचायचे मैदानाच्या आतमध्ये चला एकूण टार्गेट आपण पाहतो या ठिकाणी 27 धावेचं असेल या मॅच मध्ये आणि सूर्य अस्ताला जात असताना या ठिकाणी त्याला मात्र कव्हर केले जाते आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला सूर्य देवताचं दर्शन देखील या ठिकाणी घडतंय आणि मॅच आपण या ठिकाणी पाहतायत सेमीफायनलचा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली थोडीशी स्किड झाले अविनाश जाधव धाव घेत असताना त्याच्यानंतर आपण पाहिलं की थोडासा या ठिकाणी क्रॅम्प देखील आला सलोखेत रेडी फलंदाज अविनाश जाधव रेडी असतील आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करूया डॉक्टर राजेश मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात राकेश असतील माफ करा आणि यस कारण की दोन्ही बंडू तुल्य या ठिकाणी आपण पाहतायत राजेश जाधव देखील असतील त्याच्यानंतर राकेश देखील आपल्याला पाहायला मिळतात सामना आपण एन्जॉय करतायत टीमचे बोले निवाळी विपक्ष देवेन 11 जे हनुमान चिंचवली या दोन संघांमध्ये पुढे येऊन खेळतात फटका चांगला अपीश खेळलेत इनफील्डच्या वरून खेळलेत गॅप शोधली आहे आणि बॉल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर राहुल जाधवच्या बॅटमन आलाय हा चौकार वरती आले फुटवर्कचा योग्य तो वापर पाहायला मिळतोय पदताळीचा वापर केला आणि चौकार एकवटला धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 5 धावा फलकावरती 27 लक्षाचा पाठला सुरू आहे आता समीकरण जिंकण्यासाठी 16 बॉल मध्ये बनवायच्या 22 धावा पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मागे खेळतात बॅकफुट वरती गेले जागा बनवली आणि पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर राहुल जाधवच्या बॅटमन सलगचा दुसरा चौकार लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट ना आले होते गोलंदाज आणि जागा बनवली ऑप्शनच्या बाहेर गेले बॅकफुट वरती गेले आणि पाठवलाय बॉलला सीमारेषे पलीकडे चौकार येतो धावसंख्या 9 वरती पोहोचली चांगली सुरुवात केली नक्कीच या षटकामध्ये टीम जय बोळे नेवाळी या संघाने विशाल कुंभारकरला आपण पाहतात पहिल्या षटकामध्ये पुढचा बॉल षटकातील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पॉवर बेस षटक सुरू आहे धावसंख्या 9 धावा स्कोरबोर्ड वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात बॅट वरती व्यवस्थित आला नाही चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात एक धाव तर कंप्लीट झाली वेगाने गेलेत आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 10 या कडेवरती नेवाळी संघ पोहोचलाय गरज अजूनही जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 17 धावेची 27 चा टार्गेटचा पाठला सुरू आहे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये विशाल कुंभारकर स्ट्राईकला फलंदाज देत आहे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर अविनाश जाधव विस्फोटक खेळाडू लॉफ्टेड हिट फटका छान आहे ओव्हर पिच होता आणि त्याला पाठवलाय मिड विकेट सीमा रेखा बाहेर आलाय षटकार अविनाश जाधवच्या बॅटमधनं नेहमीच मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आम्ही पाहत आलो आणि षटकार आलाय धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 16 या कडेवरती संघ पोहोचलाय जिंकण्यासाठी गरज आहे मॅच मध्ये आता मात्र फक्त 11 धावेची 13 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या मॅच मध्ये शिरकाव झालाय पहिल्या षटकामध्ये जय बोले नेवाळी या संघाचा शेवटचा बॉल या षटकातील मागडं ठरलंय षटक विशाल कुंभारकरचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट
अंतिम बॉल असेल या षटकातील. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहतात संध्याकाळचे सत्र आणि धावा जवळजवळ या ठिकाणी चेस करत असताना 16 वरती पोहोचलाय स्कोर. शेवटचा बॉल लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनला खेळून काढलाय. कोणताही खेळाडू नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे चौकार. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा काढण्यात एकूण जय बोले निवाळी संघानं 20 जिंकण्यासाठी गरज 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 7 धावा 7 बारा आलाय. तणाकेबार फलंदाजी एका बाजूला राहुल जाधव, दुसऱ्या बाजूला अविनाश जाधवला आपण पाहतायत आणि 20 वरती पोहोचलाय स्कोर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बॉल मध्ये बनवायच्या फक्त 7 फिल्डिंग लावायची लगेच टीम चिंचवली संघ. गोलंदाजी मार्क वर देतात. दुसऱ्या षटकामध्ये ओंकार भंडारी येतात. 12 बॉल 7 ची आवश्यकता या मॅच मध्ये. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या. भारतीय जनता पार्टी चषक 2025 चा पर्व या ठिकाणी आपण पाहतात आणि आजच्या दिवसातील हा अंतिम सामना सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. ओंकार तयार. आप ट्रॅकर होता यावेळेस मात्र सॉफ्ट हँड खेळून काढलाय. रिक्सी शॉट नाहीये. नक्कीच राहुलच्या माध्यमातून माहिती आहे चेंडूची संख्या भरपूर आहे. धावा बनवायच्या 7 त्यामुळे इथे सिंगल एक पडली आता गरज आहे 11 बॉल मध्ये 6 धावेची. अकरा बॉल 6चं समीकरण. ओंकार पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगला फलंदाज सेट बॅट्समॅन अविनाश जाधव ऑन स्ट्राइक. आप ट्रॅकर समोर खेळतात. यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळून काढलेला स्ट्रोक उमेश कुंभारकर असतील. थोडासा चेंडून सकमा दिला होता परंतु अंतिम मोमेंटला बॉल अडवलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गरज आता जिंकण्यासाठी ती फक्त 4 धावेची येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 23 23 धावा फलकावरती 4 ची आवश्यकता. ओमकार तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आणि सफल होऊन खेळतात. मागे गेले होते बॅकफुट वरती सॉफ्ट हँड खेळलेत. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू पोहोचतील. धावाची संधी असेल परंतु तेवढ्याच वेगाने धावा कंप्लीट केल्या. 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचली 25 या आकड्यावरती. 9 चेंडू मध्ये फक्त आता 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. लॉफ्टेड हिट हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होत आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 8 चेंडू राखून सामना जिंकलाय जय बोले नेवाली संघानं आणि आयुबा कॅचसाठी रविदादा मात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. झेल टिपलाय यायचं प्रेक्षक आणि सामना जिंकलाय. नेवाळी संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. हार्दिक अभिनंदन टीम जय बोले नेवाळी संघ. चला मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्यानं पहिले षटक फेकले पॉवर प्लेचं. धावा खर्च केल्या फक्त 4 आणि 2 विकेट प्राप्त केल्या. तो नयन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आयवाक्यासाठी देखील आपण लगेच जायचं. येतात प्रेक्षक वर्ग. रविदादा मात्रे यांच्याकडनं हे कॅश प्राइज लावलं गेलं तर सकाळपासून आणि शेवटच्या सामन्यामध्ये झेल टिपलाय. नयन आपण देखील या. नयन लगेच जायचं आपण मॅन ऑफ द मॅच. चला आयवाक्यासाठी कॅश प्राइज जायचं आपण लगेच. नाव सांगायचंय त्याचं नाव काय? नाव सांगायचं आपण. थांबा जरा 2 मिनिटं आपण. चला आदित्यशी आपण संपर्क साधणार आहोत. बोलावं लागेल. नाही बोलावं लागेल. लखी प्रेक्षक वर्ग चला बोलावं लागेल आपण. याचा आदित्य कुमारकर जास्त विचारणार नाहीये. आदित्य शेवटचा सामना सुरू होता या ठिकाणी तुम्ही झेल कॅरी केलाय. काय सराव करतोस का प्रॅक्टिस करतो का? हा क्रिकेट तर खेळतोच मी. आता मॅच तर हारली कॅच घेऊ आपला खिसा भरू आता मॅच. नक्कीच आज तुझी बाकी पूर्ण झालेली आहे. 200 रुपये तुला या ठिकाणी मिळतात आणि तुझं देखील अभिनंदन असेल. थँक्यू सो मच. चला लगेच या नयन यायचं आपण लगेच मॅन ऑफ द मॅच.
नाही नाही आपण लगेच हेमंत नयनला पाठवायचं आहे. टीम नेवाई संघ नयन मॅन ऑफ द मॅच असेल, लवकर या आपण प्लीज. नयन लवकर आहे, आपण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्यामुळे आपण लगेच जायचं आहे. फक्त मॅन ऑफ द मॅच घेऊन जा आपण. फोटो सेशन करत असताना नेवाई संघ, परंतु या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच नयन. देवदास म्हात्रे यांचं अर्धशतक मारण्याचं या ठिकाणी स्वप्न मात्र अधुरच राहिलंय. हे राजेश जाधव या ठिकाणी सांगत असताना आणि सामना या ठिकाणी पराभूत झालाय. चला नयन यायचं, नयन लवकर या. चला नयन या ठिकाणी लगेच जायचं आणि आजचा दिवस या ठिकाणी इथे समाप्त होत असं जाहीर आम्ही करतोय. उद्या भेट होईल या स्पर्धेमध्ये. उद्या असेल अंतिम दिवस या स्पर्धेचा, यायला विसरू नका. भारतीय जनता पार्टी चषक 2025 चा पर्व उद्या देखील सुरू असेल. थँक्यू सो मच.